जंगलराज लालू प्रसादांच्या काळातलं जे होतं ते अक्षरशः म्हणजे खऱ्या अर्थाने जंगलराज सारखं होतं आणि त्याच्यामध्ये दिवसाढवळ्या गुन्हे व्हायचे. अपहरणाची इंडस्ट्री म्हणजे एखाद्या व्यक्तीचं अपहरण करायचं आणि त्याच्या नातेवाईकांकडे 10 लाख 20 लाख 50 लाख मागायचे, ते वसूल करायचे आणि त्या व्यक्तीला सुरक्षित घरी सोडायचं. ही इंडस्ट्री चालवणारे कोण होते तर राज्यकर्तेच होते. म्हणजे लालू प्रसादांकडे निर्देश जाईल अशी परिस्थिती होती. थोडक्यात कायदा हातात घ्यायचा. न्यायालय आहेत कशाला लोकशाहीमध्ये? शेवटी कायदा हातात घ्यायचा असेल, पोलिसांनी असेल, राज्यकर्त्यांनी असेल, तर मग ते जंगलराजच होईल ना. बळी तो कानपिळी हे राज्य येईल आणि म्हणून जंगलराजची संकल्पना आली. 2005 पासून नितीश कुमार मुख्यमंत्री असताना आज पंतप्रधान मोदी सगळ्या सभांमध्ये जंगलराज विरुद्ध मंगलराज म्हणत असतील आणि ते नॅरेटिव्ह किंवा ती स्लोगन लोकांना पटत असेल, याचा अर्थ काय? तर लालू प्रसाद यांच्या काळात बिहारचं अक्षरशः रूपांतर नरकात केलं गेलं होतं आणि त्यामुळे एखादा मुलगा शालेय जीवनात नापास झाला 7वीत 8वीत 6वीत 9वीत 10वीत 12वीत केव्हाही, तर त्याच्या आई त्याला म्हणायची नरक से बाहेर निकल, तू बिहार सोडून जा, तुझं कल्याण होईल. म्हणजे इतकी खात्री त्या माऊलीला वाटायची की बिहार सोडलं तर माझ्या मुलाचं कल्याण होईल, म्हणजे इथे माझ्या मुलाचं अकल्याण होईल. आणि ही खात्री सगळ्या माता भगिनींना होती. ती आता नितीश कुमारांच्या काळात लॉ अँड ऑर्डर सुधारली आणि त्यामुळे जंगलराजचं नॅरेटिव्ह अजूनही चालतंय आणि ते लालू प्रसादांना चिकटतंय.